उन्हाळ्यात मँगोच्या एका पेयाला खूप मोठी मागणी असते, ती म्हणजे मँगो मस्तानी. तर रसदार आंब्यापासून बनवलेले हे पेय उन्हाळ्यात तुम्हाला एक वेगळाच आनंद देते. अगदी क्रीमी, टेस्टी, डिलिशियस, यम्मी मँगो मस्तानी कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. मँगो मस्तानी बनवण्यासाठी इथे मी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून ते पुसून त्यामधील आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. आता हा गर तुम्ही कशाही पद्धतीने काढून घेऊ शकता. मी इथे याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेते आहे. असे व्यवस्थित क्यूब्समध्ये कट करून घेतले की आपल्याला गार्निशिंगला सुद्धा उपयोगी पडते. दोन्ही हापूस आंबे हे एकदम गोड आणि रसाळ आहेत. आता हा 2 आंब्यांचा एवढा पल्प झालेला आहे. यातील काही तुकडे मी गार्निशिंगला साईडला काढून ठेवलेले होते. आता आपल्याला हे मिक्सीच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 4 ते 5 मोठे चमचे घालतीये साखर. तर आंब्याच्या गोडीप्रमाणे तुम्ही साखरेचं क्वांटिटी आहे ती ठरवू शकता. आता त्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास तरी भरून थंड दूध घातलेलं आहे आणि मिक्सरमधून चर्न करून घेतलेला आहे. दुधाची क्वांटिटी यापेक्षा जास्त ठेवली तरी चालेल. आणि बेसिकली आपण हा घट्टसर असा मिल्कशेक तयार करून घेतलेला होता. तर तो मी 2 तासासाठी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे. एकदम गारगार मस्तानी प्यायला खूप छान वाटते. त्यामुळे मी हा थंड करून घेतला आहे. आता त्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीची हवी आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर झालेला आहे आणि कुठेही चंक्स वगैरे राहिले नाही आहे. चंक्स राहिले तरी काही हरकत नाही आहे. आता त्यानंतर आपण हा ग्लासमध्ये सर्व करायला घेऊया. सर्व करायच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जण पहिल्यांदा आईस्क्रीम सर्व करतात तर नंतर मिल्कशेक. मी इथे आधी मिल्कशेक असा दोन्ही ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही याच पद्धतीने 2-3 लेयर्स तयार करू शकता. मी इथे एकाच लेअरपासून मँगो मस्तानी बनवत आहे. आता त्यानंतर इथे मी व्हॅनिला आईस्क्रीमचे एक स्कूप घालतीये. त्याच्यानंतर इथे काही आंब्याचे जे क्यूब्स मी बाजूला काढून ठेवलेले ते घातलेले आहेत. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे, जसे की काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे, टूटी फ्रुटी आणि डेकोरेशनसाठी चेरी वगैरे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. इथे आईस्क्रीम तुम्ही कुठल्याही फ्लेवरची वापरू शकता. तर झाली आपली ही थंडगार मँगो मस्तानी तयार. अशी ही मँगो मस्तानी तोंडात टाकताच एकदम फ्लेवरफुल लागते. दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह आणि कूल आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी ट्राय करून बघा. आंबे तर घरोघरी असतीलच, त्यामुळे लवकरात लवकर ट्राय करा आणि मला त्याचा फीडबॅक द्या. रेसिपी आजची आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.